हॅलो. हॅलो. हा बोला. वैष्णवी मेड नर्सिंग सर्व्हिसेस मधनं हो बोलते. बोला. ऍक्च्युली मला नॅनी बद्दल इन्क्वायरी करायची होती. माझं छोटं बेबी आहे. हा हा. तर तुम्ही नॅनीज वगैरे पण प्रोव्हाइड करता, राईट? हो करतो ना. कसं त्यांचं काय काय सॅलरी वगैरे काय आहे, कसं त्यांच्या सर्व्हिसेस आहेत आणि त्यांचं काय म्हणजे तुम्ही कसं व्हेरिफिकेशन वगैरे करतात? कुठं पाहिजे तुम्हाला? पुण्यामध्ये वाकड. वाकडला लोकल बायका असतात. हां. डॉक्युमेंट मिळतात तुम्हाला, आधार कार्ड, म्हणजे ऍड्रेस प्रूफ, आयडी प्रूफ. ओके. आणि 30 ते 40 दरम्यान असतात, अनुभवी असतात. ओके. खूप म्हाताऱ्या वगैरे नसतात ना? नाही नाही, 40 पर्यंत असतात. ओके. म्हणजे त्यांना ऑलरेडी त्यांचं स्वतःचं बेबी असतं किंवा त्यांना माहिती हो असतं हो, बेबी. काम केलेलं असतं मॅडम, अनुभवी असतात. ज्यांनी पहिले काम केलं असेच बाय असते. तुमचं बाळ किती वर्षाचं आहे? वर्षाचं नाहीये ते, सध्या 2च महिन्याचे आहे फक्त. 2 महिन्याचं आहे मग. छोटं आहे. छोटं आहे. ठीक आहे, मग भेटेल त्याची. सोसायटी कोणती? ब्रॉडवे सोसायटी आहे. कोणती? ब्रॉडवे परांजपे, वाकडला दत्त मंदिर रोडला आहे. ब्रॉडवे परांजपे. परांजपे, हा. दत्त मंदिर रोडला आहे. हा. ठीक आहे, भेटेल. मी रेट वगैरे पाठवतो, पाहून घ्या. ओके असेल तर कॉल करा. आणि मला ऍक्च्युली थोडं म्हणजे तुम्ही किती म्हणजे मला 24/7 हवी आहे. म्हणजे मोस्टली सध्या तरी नाईटला हवी आहे मला. डेचं होऊन जातंय मॅनेज. नाईटसाठी हवी आहे मला. म्हणजे रात्री 7 वाजल्यापासून तर सकाळी 11-12 पर्यंत. मग त्याच्यानंतर 12 ते 7 पर्यंत मॅनेज होतंय माझं. तशी नाही ना मॅडम देत. 7 ते 7 मिळेल रात्री. हां. नाही तर मग 24 तास मिळेल. ओके. 24 तास म्हणजे ते कसं मॅनेज करतात मग त्यांचं जेवण? तुमच्या इथंच असतं जेवण, राहणं तुमच्या इथंच असतं. 22,000 पगार आहे. आणि जे नाईटची आहे ती डब्बा वगैरे जेवून येते. ती म्हणजे 12 तास काम करते तर 17,000 घेते. महिन्यात 2 सुट्ट्या. ओके. 17,000. ओके. आणि 24 अवर्सचं काय आहे रेट? 22,000 रुपये. अच्छा. आणि 12 तासाचं तुम्ही म्हणताय 17,000, करेक्ट? नाईटला. हां. त्याच्यामध्ये काही निगोसिएशन वगैरे होतं? काय होतं? निगोसिएशन काही कमी होते का सॅलरी? कमी मध्ये नाही ना तयार होत. पण आता त्याच्यामध्ये मला एक सांगा की आता रात्रीला मी झोपलेली असणार आणि ती बाळाचं बॉटल फीड आहे एक्सक्लुझिव्हली. हां. तर त्याच्यामुळे तिलाच फीड करावं लागणार आहे बॉटल्स वगैरे. स्टरलायझेशन वगैरे ते मी करून देईन. पण ते म्हणजे सेफ्टी म्हणजे मला कसं कळणार की ती बाळाला प्रॉपर फीड करतीये? मॅडम त्यासाठी मग लक्ष तर द्यायला लागेल कोणतं, नाही तर सीसीटीव्ही कॅमेरा लावा. ओके. कारण कळणार कसा? तो पण प्रश्न आहे. बरोबर आहे. कारण की कसं होतं मी झोपलेलं असणार, बरोबर? माझी झोप कुणीतरी म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा असेल तर लक्ष पण राहील तुमचं. तुम्हाला कळेल पण. बाळ तर रडतच भूक लागल्यावर. त्यामुळे साहजिक आहे त्या बाईला तिला भूक लागल्यानंतर ते रडतं. तर तसं म्हणजे खूप जास्त त्रास देत नाही बाळ. तर भूक लागल्यावरच तेवढं रडतं फक्त रात्रीचा प्रश्न आहे. डेचं सपोज होऊन जातं मॅनेज. डेचं मी मॅनेज करू शकते. सो तर मग पण तुम्ही इन्शुअर कसं करता की ती बाई व्यवस्थितच काम करेल? मॅडम व्यवस्थितच काम करणारच येतो, जी जबाबदार आहे. कारण आम्ही असं म्हणजे बाईने काय प्रॉब्लेम केला परत काम देत नाही. त्यामुळे बाया व्यवस्थित काम करतात. फक्त तुमच्या मनात डाऊट असेल तर सीसीटीव्ही कॅमेरा हेरिटेलचे भेटतात. महिन्याचं भाडं किती, वर्षाचं भाडं 1,000 रुपये असे पण भेटतात. अच्छा. नाही मला हे म्हणायचं नाही, सीसीटीव्ही कॅमेरा मी लावू शकते, काही इश्यू नाहीये त्याचा. बट हेच की असं नको व्हायला की बाबा दुसऱ्याचं बाळ आहे, दूध पाजलं तर पाजलं. नाही तसं नाही होत मॅडम. जबाबदार असते माझं बाळ त्यांना. जसं छोटं आहे ना, 2 महिन्याचंच बाळ आहे फक्त. खूप मोठं पण बाळ नाहीये. 2 महिन्याच्या बाळाला थोडंसं म्हणजे तिने व्यवस्थित आपल्या घरच्यासारखं सांभाळलं. ट्रस्टचा इश्यू आहे. इट्स नॉट मॅटर अबाउट मनी और इट्स नॉट मॅटर अबाउट एनिथिंग एल्स. पण ह्याचं ट्रस्ट आहे, कारण की बाळाचं आहे, घरातलं काम असतं तर त्याला कसं पण होऊन जातं. सो ते म्हणते मी, तुम्ही कसं एन्शुअर करता त्या गोष्टी?
इन्शुरन्स लोकल असतात, अनुभव असतात, ज्यांनी काम केले असेच असतं. आणि तुमचं 2 महिन्याचं बाळ आहे त्यासाठी वयस्कर बाईच भेटेल. 40 पर्यंत बाया नाही देत, 50 पर्यंत करतात त्या बाया. अच्छा 50 वर्षापर्यंत. जे अनुभवी असतात ज्यांनी तेच काम केलेलं आहे जापा मेडचं, त्या टाईप असतात अच्छा. त्या. आणि ते नाही मला नाईटला 40 येतात. वर्षापर्यंत पण चालेल. नाही नाही, ती बाई तयार पाहिजे कमी बाळाचं. कारण वय लहान असेल ना तर हां. कमी वयाच्या बाया तयार होत नाही. क्वचितच होतात, पण जास्त करून 45-50च्या घरातल्या बाया तयार होतात. अच्छा, अच्छा. पण ते कसं हां. असतं, प्रॉब्लेम काय होतो, की ते 50 वर्षाच्या वगैरे ज्या म्हाताऱ्या बायका असतात त्या तर ऐकत नाहीत पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट त्यांचं ते खूपच ट्रेडिशनल असतात. म्हणजे ट्रेडिशनल म्हणजे ते त्यांचं म्हणजे हो, बाळाची माहिती आहे. ते बाळाचे नियम वगैरे ते त्या पद्धतीनेच करतात. प्रत्येक गोष्टीत नॉलेज सांगतात आपल्याला. हे असं नाही, हां. असं तसं नाही तसं. हां, हां, हां. ते मग ते कसं आता आजकाल कसं आहे डॉक्टर वेगळं सांगतात आणि मग त्यांचं वेगळं हो, पडतं आणि ते बरोबर. सगळ्या गोष्टी नाही भेटेल 40 पर्यंत पण भेटेल. पाहू आम्ही. हं. तर तुम्ही सांगा कन्फर्म कशी हवी. आम्ही इंटरव्ह्यूसाठी घेऊन येतो. तुम्ही सांगा मग जमले इंटरव्ह्यूमध्ये ओके असेल तरच पुढे कंटिन्यू करा. नाहीतर मग काही प्रॉब्लेम बरं. नाही. बरं ठीक आहे. मला थोडासा वेळ द्या. मी ठीक आहे, माझ्या सांगा तुम्ही. हसबंडशी डिस्कस करते आज चालेल, रात्री चालेल. आणि तुम्हाला सांगते ठीक कसं आहे, ठीक ते आहे. चालेल. थोडा वेळ द्या मला हो, 2-4 चालेल, चालेल. दिवसाचा. मी तुम्हाला परत फोन करते. जर मला पाहिजे नसेल तर मग मी तुम्हाला ठीक आहे. इंटरव्ह्यूसाठी बोलवते. मी तुम्हाला मेसेज येईन त्याच्यावर फोन करत जावा. तो मॅडमचा नंबर असेल. त्यांच्याशी बरं. बोलून घ्या. चालेल, चालेल, चालेल. हो, हो. ठीक आहे.